विधान भवनाला बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळालेली होती आणि त्याच प्रकरणामध्ये आता धमकीचा ईमेल खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान भवनाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली होती, त्या संदर्भातला ईमेल हा खलिस्तानी आंदोलनाशी संबंधित असल्याचं कळतंय। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णात, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहेत? विधिमंडळाला जो मेल प्राप्त झालेला आहे धमकीचा, त्या मेलमध्ये वाद्यांचा हा मेल आल्याचं स्पष्ट होत आहे। कारण या ईमेलमध्ये खलिस्तानचा उल्लेख आहे आणि त्या दृष्टिकोनातून विधान भवन उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली होती आणि याच खलिस्तानवाद्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा देखील उल्लेख असलेला पाहायला मिळतोय। त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा देखील उल्लेख असलेला पाहायला मिळतोय। परंतु विधान भवन आणि इतर ज्या ठिकाणी अशा प्रकारे उल्लेख जो आहे तो यामध्ये पाहायला मिळतोय। धन्यवाद कृष्णा दिलेल्या माहितीसाठी।